खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यात सातत्याने मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढत आहे। त्यात शिंदखेडा तालुक्यात याचं प्रमाण अधिक आहे। चोरीला जाणाऱ्या मेंढ्यांमुळे मेंढपाळ बांधवांचं अतोनात नुकसान होत आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या मेंढ्या चोरीचं प्रमाण थांबवून मेंढ्या चोरट्यांना कठोरात कठोर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे। यात शिंदखेडा तालुक्यात मागे झालेल्या चोरी प्रकरणात मेंढपाळ बांधवांनी मेंढ्या चोरट्यांना रंगे हात पकडले होते। त्यांच्याकडे विविध प्रकारचे शस्त्र देखील आढळून आले होते, मात्र त्यांचा तात्काळ जामीन झालाच कसा असा संतप्त सवाल देखील महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आला आहे। मेंढ्या चोरीचं प्रमाण थांबवून चोरट्यांवर कठोरात कठोर कारवाई करून मेंढपाळ बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। या प्रसंगी महाराष्ट्र टेलरी महासंघाचे शिवदास वाघमोडे, विठ्ठल गोयकर, ज्ञानेश्वर सूळ, गोमा पिसाळ, गोविंद रुपनर यांच्यासह मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील 3 महिन्यापासून मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यांवर सततच्या चोऱ्या चालू आहेत आणि त्या चोऱ्यांमध्ये मेंढपाळ टेलरी समाजाच्या हजारो मेंढ्या आतापर्यंत चोरी गेल्या आहेत। त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाळ टेलरी समाजाच्या खिशातनं हिरवून घेणाऱ्या चोरांना 31/1/2024 रोजी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यानमध्ये आमच्या मेंढपाळ टेलरी समाज बांधवांनी सापळा लावून रचला, पण आणि त्या सापळ्याला चोरांपैकी 3 चोर पसार झाले आणि एक चोर त्याच्या जवळ असलेली 4 व्हीलर त्याच्या खिशाची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 4 बंदुकीच्या कारतूस आणि एक 4 इंची चाकू सापडून आला। हे सर्व नरडाणा पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सुपूर्द केल्यानंतर फरार आरोपींची चौकशी किंवा फरार आरोपी सापडावा म्हणून जरी जो आम्ही आरोपी सापडून दिला होता त्याची कस्टडी घेणं गरजेचं होतं, परंतु त्या आरोपीला 2 दिवसात जामीन मिळून जरी फरार आरोपी आज ताब्यात फरार आहेत। मग हे जर सराईत गुन्हेगार आता जो आरोपी पकडून दिला होता तोही सुटलेला आहे आणि जर ह्या सराईत आरोपींनी मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यावर पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर चोरी करण्याचा मज्जाव घातला आणि जर त्यांनी काही मेंढपाळ टेलरी समाजावर प्राणघातक हल्ला करून जरी जर मेंढपाळ टेलरी समाजाचा जीव गेला या हल्ल्यामध्ये तर याला जबाबदार कोण? या अनुषंगाने आज आम्ही माननीय SP कार्यालयामध्ये येऊन सनी SP साहेबांना समस्त मेंढपाळ टेलरी समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जे फरार आरोपी त्यांना लवकरात लवकर धरून सनी योग्य ती आपल्या स्तरावर कठोर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळ टेलरी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समस्त मेंढपाळ टेलरी समाजाच्या वतीने विनंती केली आहे।
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. घरपट्टी व पाणीपट्टीवरील शास्ती माफ करा, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. मालमत्ता करावरील शास्ती माफ न झाल्यास हजारोंच्या संख्येने नागरिकांचा मोर्चा मनपावर काढण्यात येईल, असा इशारा देत माजी नगरसेविका वंदना भांबरे चांगल्याच कडाडल्या आहे. नागरिकांच्या हितासाठी त्यांनी मनपा प्रशासनाशी लोकशाही मार्गाने लढाई करण्याची तयारी केली आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने अगोदरच नागरिकांना पाणीपट्टी व घरपट्टी वाढीव दराने लावण्यात आल्या आहेत. त्यात नागरिकांना एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यात भरीसभर म्हणून शास्ती लावण्यात आली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ शास्ती माफ करावी, असे मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. त्याबाबतची चर्चा देखील भांबरे यांनी आयुक्तांशी केली आहे. 3/2/2025 रोजी आज महापालिकेमध्ये मी निवेदन देण्यासाठी आलेली आहे आणि माननीय आयुक्त मॅडमांना मी निवेदन दिलेलं आहे. आजचा निवेदनाचा माझा विषय आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी कराची शास्ती माफ करावी. खरं तर धुळे महानगरपालिकेअंतर्गत 11 गावांचा हद्दवाढ भाग म्हणून समावेश झाला आणि जसाही समावेश झाला तर त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या लोकांवर घरपट्टी बाकी होती ती देखील घरपट्टी महानगरपालिकेने या महानगरपालिकेच्या घरपट्टीमध्ये आकारणी केलेली आहे. 2021-22ला नोटिसा मिळाल्या घरपट्टी भरण्यासंदर्भात आणि या नोटिसामध्ये जी घरपट्टी आकारणी केली महानगरपालिकेने तर ती ग्रामपंचायतची थकबाकी बाकी पण याच्यामध्ये आहे. म्हणजे आजच्या तारखेला जी शास्ती लागलेली आहे ती शास्ती त्यावेळेच्या ग्रामपंचायतीच्या आकारणीवर देखील आज लागलेली आहे आणि म्हणून डबलचा भूदंड या जनतेवर लादण्यात आलेला आहे. आणि म्हणून आयुक्त मॅडमांना मी विनंती केली की आमच्या हद्दवाढ भागामध्ये जी घरपट्टी आकारणी केलेली आहे एक तर 36% जी आकारणी केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, परंतु त्याच्यावर जी शास्ती बसलेली आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की लोकांना ती भरता येत नाही. आणि म्हणून आपली अपेक्षा असते की लोकांनी सगळ्यांनी घरपट्टी भरली पाहिजे, पाणीपट्टी भरली पाहिजे, परंतु ते पॉसिबल होत नाही. आणि म्हणून वेळोवेळी महानगरपालिकेअंतर्गत
आयुक्त मॅडमांनी शास्ती माफ केली पाहिजे, कारण आधी 36% नुसार आकारणी लोक भरू शकत नाही, म्हणून त्याच्यावर जो दंड आकारला जातो, जी शास्ती आकारली जाते ती मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणून लोकांना ती भरणं शक्य होत नाही. आणि म्हणून मॅडमांना मी सांगितलं, परंतु मॅडमांचा स्पष्टपणे नकार आहे की मी माफ करणार नाही. आणि मी मॅडमांना सांगितलंय की मॅडम तुम्ही जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही येत्या आठवड्यात आम्ही रस्त्यावर उतरणार, संपूर्ण नागरिकांचा आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमचा लढा आम्ही लढणार. बाकी तुम्ही नाही लावली तरी चालेल, परंतु आम्ही आमचा हक्क घेणार आणि तो घेणारच, एवढं मी आश्वासित करते. आणि माझ्या सकट जनतेला, माझे 1 नंबर प्रभाग असेल, अकरागावचे हद्दवाड जनता असेल, सगळ्यांना मी आव्हान करते की ही घरपट्टी आपल्याला भरावीच लागणार आहे, आज नाही तर उद्या. परंतु त्याच्यासाठी आपल्याला शास्ती माफ केली की बऱ्यापैकी आपला ओझा, हा आर्थिक ओझा कमी होतो. आणि म्हणून मी तारीख डिक्लेअर करते, त्या तारखेला आपण सगळ्यांनी यायचं आहे, सपोर्ट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपला न्याय आणि अधिकार हक्क आपल्याला मिळेल. धन्यवाद. याबाबत शास्ती माफ न झाल्यास मनपा प्रशासनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला धुळ्यातल्या नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी केलं आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑल आउट व नाकाबंदी मोहिमेदरम्यान 4 तलवारी, 1 पिस्टल, मॅगझिनसह यांच्यासह विविध प्रकारच्या कारवाया पोलिसांनी केल्या आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. आगामी काळात सण उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष खबरदारी घेत जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ऑल आउट व नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तलवारी, पिस्टल, मॅगझिनसह भट्टीची दारू, गांजा, वाहतुकीचे नियम मोडणारे, जुगार, इस्त्री शीटर यांसह विविध प्रकारच्या कारवाया करत पोलिसांनी आरोपींसह अवैध धंदेवारांना चांगला दणका दिला आहे. जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक ऑपरेशन ऑल आउट असं आपण एक राबवण्यात आलं. त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 पिस्टल, 1 राऊंड, 4 तलवारी, त्याचप्रमाणे आपण NDPSचा एक गुन्हा दाखल केलेला आहे. हातभट्टीवर आपण एकूण 38 ठिकाणी कारवाई केलेली आहे. ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात, नदी किनारी दारू पितात, त्यांना देखील आपण पकडलेलं आहे. एकूण 11 जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेल्या आहेत.
दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत. 2 तडीपार त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले, त्यांना देखील आपण पकडलेले आहे. एकूण 111 मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 38,000 रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण एकूण 20 वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे. 38 हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण 85 आपण धाबे, बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत. सर, ही कारवाई एलसीबीने केली का सर? ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलेली आहे. याच्यामध्ये 17 पोलीस स्टेशन, एलसीबी, वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. शिरपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 500च्या बनावट चलनी नोटांसह तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 500च्या 823 बनावट चलनी नोटा, 10,000 रुपयांचा मोबाईल व 1,25,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 5,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी हस्तगत करत चौघांना बेड्या ठोकल्या आहे. अधिकचा तपास शिरपूर पोलीस करत आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली असून या बनावट 500च्या नोटा चलनात आल्या आहेत का या दिशेने देखील शिरपूर पोलीस तपास करत आहे. पुंडलिक नता पदमोर, वय 27 वर्ष, राहणार हट्टी, तालुका साक्री. पिरण सुभाष मोरे, वय 23 वर्ष, राहणार चांदपुरी, शिरपूर. रंगमल रतिलाल जाधव, वय 25 वर्ष, राहणार एंचाळे, साक्री. ज्याने नोटा दिल्या कौरव सुखदेव ठोंबरे, राहणार मेसनखेडे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक अशा चौघांना ताब्यात घेत गजाआड केले आहे. शिरपूर पोलिसांचं पथक गस्तीवर असताना तरुणांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली असून नेमक्या या सदरच्या बनावट चलनी नोटा कुणाला दिल्या जात होत्या याचा तपास देखील शिरपूर पोलीस करत आहेत. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 13:15 वाजेच्या सुमारास पुंडलिक पदमोर, राहणार हट्टी, तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे, राहणार चांदपुरी, तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतिलाल जाधव, राहणार ऐंचाळे, तालुका साक्री या 3 लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 4,11,500 रुपयाच्या
500 रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत. त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं. त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. जे आधी 3 आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास API हेमंत पाटील साहेब करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक KK पाटील यांच्या नेतृत्वात शिरपूर पोलिसांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व पान मसाला हा विक्री होऊ नये, जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. कारण गुटखा व पान मसाला याचे सेवन करण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असून हा पान मसाला व गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरतो व कालांतराने कॅन्सर सारख्या मोठ्या रोगास आमंत्रण देतो. म्हणून यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात असून शुद्ध पान मसाला व गुटख्याची अवैध तस्करी करणारे हे विविध मार्गांनी जिल्ह्यात पान मसाला व गुटखा विक्री करत असल्याचे समजते. शहरातील दोंडाच्या रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह 24,34,000चा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रतिनिधी मनोज बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा.
मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. शिंदखेडा येथील उज्ज्वल शैक्षणिक संकुलातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला 25 वर्ष पूर्ती निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्ष 2025 हे साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलन भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर RR पाटील, सचिव इंजिनियर उज्ज्वल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रतिमा पूजनाच्या वेळी भाजपा नेते अरविंद जाधव, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, शिंदखेड्याचे गटनेते अनिल वानखेडे, धनंजय मंगळे, वीरेंद्र सिंग गिरासे, संग्राम पाटील, उल्हास देशमुख, दिला पाटील, युवराज माळी, विनोद पाटील, जयसिंग गिरासे, सर्जेराव पाटील यांच्यासह सर्व पत्रकार बंधू, पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पालक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री जयकुमार रावल यांना रामलल्लाची मूर्ती व सन्मानपत्र देण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य MD पाटील यांनी केले. या कला महोत्सवात महाराष्ट्राची लोककला सादर करणारे व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे कलेंचे सादर करण्यात आले. रौप्य महोत्सवाला सचिव उज्ज्वल पाटील, संचालक अनिल पाटील, मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील, मुख्याध्यापक कृष्णकांत पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पाहिले. सूत्रसंचालन शीतल पवार, योगिता साळुंके, विजय जाधव यांनी केले. कार्यक्रम काय आहे आम्ही सकाळीच पाहिला, परंतु 7-8 दिवसापूर्वी डॉक्टर RR पाटीलांनी सांगितलं मग माझ्याकडे कार्यक्रम आपल्याला यायचा आहे. मग कार्यक्रम कुठला आहे तो मला माहित नाही, पण डॉक्टरांनी बोलवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जायचं अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला होता आणि आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो. आज खरं तर काम करत असताना शिक्षण, सिंचन आणि उद्योग हा त्रिसूत्री नारा मी माझ्या आयुष्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामधला शिक्षणाचा स्तंभ मजबूत करण्याचं काम माझ्या मतदारसंघामध्ये अनेक संस्था करतात. त्यामधली ही आपली सातपुडा तापी परिसर ही संस्था आहे. खरं तर एक प्रेरणादायी जीवन गाथा ही आपल्या समोर सगळ्यांसमोर आहे. आज कार्यक्रमाला उशीर झालाय. प्रतिनिधी यादवराव सावंत,
माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.